कृपा करून असे काही असंविधानिक गोष्टी विचारू नका. त्याची जागा इथे नाही. हा काळ वेगळा आहे. आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा. ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा. 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असं चुकीच्या अपेक्षाच करू नका. चांगल्या अपेक्षा करा. तुम्ही मला म्हणले ना ताई मला कॅन्सर झाला आहे, मला काही झालं आहे, मी देईन, माझं मोडून देईन घरचं, पण मला ह्याच्यातून वाचवा, मला त्याच्यातून वाचा. एका कार्यकर्त्याच्या मुलांनी फ्रॉड केला, 40-50 लाखाला गंडवलं लोकांना. ते पैसे ताई तुम्ही द्या ना, मी तुमची कार्यकर्ती. कसं देणार रे बाबा तुम्ही? आणि ते पैसे तुम्ही वापरलेत. मुलांनी कुठून पैसे आणले विचारा ना रे बापांनो, आईलं. नवरा कुठून पैसे आणतोय विचारा ना बायकांनो. तुम्हाला गंठन केलं, तुम्हाला साडी केली, तुमच्या घरावर 4 मजले चढले, पुन्हा मग कारवाई झाली, केस झाली, अटक झाली, मग काय करायचं? बरोबर आहे का? कधीतरी विचारा ना घरात कुठून पैसा यायलाय. 10 रुपयाचे 100 रुपये करा, पण काम करा. आणि ते काम करायला मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला 10 लाखाचं पत्र दिले ना, लाख रुपये कमवा, पण 10 लाखाचं पत्र दिले 10 लोक गायब करू नका, प्लीज करू नका. मस्त 10 नाही, मी आधी म्हणायचे, मी जेव्हा आधी लोकांना म्हणलं मी 1 कोटीचं काम देते ना एखाद्या कार्यकर्त्याला, त्याला 5 लाखाचं मिळत नव्हतं ना, मग त्याला फंड त्याला मिळायलाच ना प्रॉफिट. तर करू नका, चांगलं काम करा. काही आहे बघा, आता लोक बदमाश पण असतात राजकारणात, चांगले पण असतात. काही लोक आपल्याला सोडून गेलेत, काही लोक आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान करून गडबड करायलेत. करू द्या त्यांना, काय करायचं ते. माझ्या विरुद्ध कारस्थान केलेला कोणताही माणूस आज जागवा कुठे दाखवा, कारण माझ्या हृदयामध्ये पाप नाही, देवाचा साक्षात आशीर्वाद. आता 400 मतांनी पडले माधव तात्या, किती मतांनी पडले? तू 600 मतांनी पडले, म्हणजे अजून 400-500 मताचाच विषय होता ना. म्हणजे हे होत राहतंय राजकारणात. मी पण पडली, पण ज्यांनी हे केलं ते पुन्हा नकाशावरून गायब होतं, ते लक्षात ठेवा. आणि त्याला मला काहीच करावं लागत नाही, निसर्ग करतो काय करायचं ते. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीविषयी सगळ्या शक्ती एक येतात, सगळ्या शक्ती. त्यामुळे तुम्ही माझी शक्ती आहात. खूप गंभीर भाषण मी केलं असेल, पण तुम्ही गंभीर ऐकायलात, अजिबात हलनात डुलनात काही करनात. मग तुम्ही झोपला असताल तर उठा, आणि जागे असताल तर टाळ्या वाजवा आणि मला रजा द्या. धन्यवाद.